शालोम. प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावामध्ये तुम्हा सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करत आहे. विशेष करून आज मी प्रभूला धन्यवाद देत आहे की बाहेर जरी लॉकडाऊन असलं तरी प्रभूचं वचन जे आमच्या जीवनाला कलाटणी देणार आहे ते वचन आमच्या जीवनामध्ये येत असताना विशेष करून आज मला अत्यंत आनंद होत आहे. माझा विश्वास आहे काल ज्यांनी YouTube, फेसबुक त्याचप्रमाणे व्हॉट्सअप याच्याद्वारे बायबल स्टडी ऐकलेला आहे ते निश्चित तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. आमेन. आणि म्हणून आज विशेष करून आमच्यामध्ये पुन्हा एक वार डायसिस ऑफ इंडिपेंडंट मिनिस्ट्रीचे बिशप डॉक्टर संजय आढाव आमच्यामध्ये आहेत. यावेळेस त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करत आहे. देवाच्या दासाकरवी जे देवाचं सुंदर असं वचन आमच्यापर्यंत येणार आहे. माझा विश्वास आहे की मी आशीर्वादित झाले, तुम्ही देखील आशीर्वादित निश्चित होणार आहात. आज कदाचित जगामध्ये आम्ही पाहिलं तर कोरोनाने सर्वत्र थैमान मांडलेलं असताना लोकांना प्रश्न पडलेला आहे की चर्चेस बंद झालेल्या आहेत, देवाचं वचन शिकवणारं कोणी राहिलेलं नाही. परंतु मला कळू द्या आणि सांगू द्या की देवाने मीडिया हे आमच्यासाठी दिलेलं उत्तम माध्यम आहे आणि निश्चितच या माध्यमाचा उपयोग करत असताना आजच्या या बायबल स्टडीद्वारे तुम्ही निश्चित आशीर्वादित होणार आहात. आजच्या बायबल स्टडीचा विषय आहे शेवटच्या काळाची लक्षणे आणि आशा. असं म्हणतात की एखादा आजार ज्यावेळेस कळतो तर त्यावेळेस तो त्याच्या चिन्ह आणि लक्षणांवरून ओळखला जातो. परंतु मला सांगू द्या बायबल मध्ये देखील या शेवटच्या काळाची काही लक्षणे आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की काय आता जर ह्या काळामध्ये तुम्ही हे म्हणत आहात पण काय येशूच्या काळामध्ये देखील असं काही घडलं होतं का? मला तुम्हाला सांगू द्या असे पुष्कळसे प्रश्न आज कदाचित तुमच्या मनामध्ये पडलेले असतील तर निश्चितच आज बिशप साहेब आमच्यामध्ये आहेत. ही देवाची इच्छा आहे आणि आज निश्चित तुमच्या मनातले प्रश्न तुमच्या वतीने मी विचारत असताना या बायबल स्टडीद्वारे तुम्हाला अधिक आणि अधिक उत्तर मिळत जातील. बिशप साहेब, आम्ही ज्यावेळेस या बायबल स्टडी मध्ये शिकत आहोत की शेवटच्या काळाची चिन्ह लक्षणं ही काय आहेत आणि आजचा जो विषय आहे विशेष करून लक्षणं आणि आशा, तर विशेष करून मी तुम्हाला विचारत आहे की या विषयाला लक्षणं आणि आशा हे नाव देण्यापाठीमागे काही विशेष उद्देश आहे का? प्रथमतः मी प्रभू येशूचं अगदी मनापासून आभार मानतो की त्यानं ही सुंदर अशी संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे मला अतिशय आनंद होत आहे की आज शालोम बायबल सेमिनरी डायसिस ऑफ इंडिपेंडंट मिनिस्ट्रीच्या द्वारे आणि या मीडियाच्या माध्यमातून आज तुमच्याबरोबर चर्चेद्वारे आम्ही बायबल अध्ययन करणार आहोत. हा बायबल अध्ययन करत असताना बिशप प्रेमलता आढाव यांनी जो प्रश्न उठवलेला आहे, माझ्या प्रियानो, त्या माझ्या सुयोग्य पत्नी आहेत. त्या नर्सिंग करत आहेत. सध्या कोरोना पेशंटची देखील ते काळजी घेत आहेत. परंतु त्याचबरोबर आत्मिकरित्या ते आज ज्या जे व्यक्ती हा व्हिडिओ किंवा YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून ऐकणार आहेत त्या प्रत्येकासाठी आज आशीर्वादच व्हावं म्हणून आज ते माझी मुलाखत चर्चा आणि मला चर्चेला तून मला बायबल स्टडी घेण्याकरता सहाय्य आणि मदत करणार आहे. माझ्या प्रियानो, त्यांच्या भूमिकेबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून आभार मानत आहे की त्यांनी ही फार सुंदर अशी संकल्पना मांडलेली आहे. पहा, त्याचा प्रश्न जो आहे की शेवटच्या काळाची चिन्ह आणि आशा, शेवटच्या काळाची चिन्हे, लक्षणे आणि आशा असं या बायबल स्टडीला का नाव दिलेलं आहे? बायबल स्टडीला हे नाव देण्यामागं फार महत्वाचा असा उद्देश असा आहे की लोक संभ्रमात आहे. कोरोना व्हायरस आल्यामुळं लोकांना वाटत आहे आता हा अंतच झाला आहे का? आता हे जगाच्या अंतिम अशा क्षणाचं लक्षण आहे काय असं वाटत आहे. परंतु नाही, हाच प्रश्न शिष्यांना पडला होता. आपण कालच्या बायबल स्टडीमध्ये ते पाहिलं
शिष्यांना ज्यावेळेस पडला होता. आपण देवाचं वचन वाचूया. म्हणजे तुम्हाला म्हणायचं येशूच्या काळामध्ये देखील त्याचे काही शिष्य होते. तर आता जसा हा प्रश्न अनेक लोकांना आहे की काय शेवटचा काळ जवळ आलेला आहे काय, तर तसाच प्रश्न त्यावेळी देखील शिष्यांना होता काय? होय, तसाच प्रश्न होता. ज्यावेळेस येशूनं मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तो आपल्या शिष्यांना घेऊन गेला, त्याच्याबरोबर 4 शिष्य होते. पेत्र, अंद्रिया, योहान आणि याकोब. हे 4 शिष्य त्या मंदिराच्या समोरच्या जैतुनाच्या डोंगरावर गेले आणि येशू तिथे एकांती असताना त्याने त्याच्या जवळ येऊन त्याला येशूला प्रश्न केला. मत्ती वर्तमान येतं 24 अध्याय आणि 3 वचनामध्ये बिशप मॅडम आपल्यासाठी ते वचन वाचून दाखवतील. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा. आम्हाला इथं पाहायला मिळतं येशू ख्रिस्त जो आहे तो येशू ख्रिस्त या शिष्यांच ऐकून घेत असताना तो देखील माझ्या प्रियानं उत्तर देण्यापूर्वी शिष्य जे आहेत ते भाराक्रांत एकदम ज्याला म्हणता येईल चिंताग्रस्त आहेत. कारण हा शेवटचा काळ येशूने सांगितलेला होता. आता तो जाणार होता वधस्तंभावर. त्याच्या पूर्वीचा हा प्रश्न आहे आणि त्यांनी विचारलेला आहे की काय या गोष्टी केव्हा होतील. या गोष्टी होण्याकरता केव्हा तुम्ही ओळखू शकाल की मनुष्याला हे कसं करण्यात कळेल की शेवटच्या काळाची लक्षणे काय. त्याने 3 प्रश्न विचारले. म्हणजे शिष्यांनी विचारलेला हा पहिला प्रश्न आहे. तो पहिला प्रश्न आहे या गोष्टी केव्हा होतील. या गोष्टी केव्हा होतील. शेवटच्या काळाचं लक्षण जे आहे ते कसं ओळखायचं. दुसरा त्याने प्रश्न विचारला आपल्या येण्याचे चिन्ह काय. आपण जे ख्रिस्त आहात, येशू जे ख्रिस्त आहे, मसीहा पुन्हा येणार आहे, ते पुन्हा तुम्ही जे येणार आहात त्याचं चिन्ह काय आहे. आणि तिसरा त्याने प्रश्न विचारला या युगाच्या म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या समाप्तीचं चिन्ह काय. अतिशय मार्मिक हा प्रश्न आहे. 3 प्रश्न जे विचारलेले आहेत, एकाच प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न आहेत आणि त्यात वेगवेगळे काळ सांगितलेले आहेत. त्या शिष्याने ते काळ सांगू शकले कारण येशूने त्यांना शिकवलं होतं. आता तो जाणार आहे. ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं, पुनरुत्थान होणं, स्वर्गारोहण होणं हे अटळ आहे. हे शिकवलेलं होतं आणि म्हणूनच त्याचे हे जे शिष्य आहेत पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया हे 3 प्रश्न विचारत आहेत. या 3 प्रश्नांचा काळ असा आहे. पहिला प्रश्न जो आहे तो म्हणतो या गोष्टी केव्हा होतील, त्याची लक्षणं काय, त्याची लक्षणं काय. दुसरा काळ त्याच्यामध्ये आता आहे जास्त लक्षणं पूर्ण होतील तेव्हा तुम्ही केव्हा येणार आहात, आपण येण्याचे चिन्ह काय. आणि मग जेव्हा तुम्ही येणार त्यानंतर ते संपूर्ण जग समाप्त होणार आहे. हे युग समाप्त होणार आहे. त्या समाप्तीचे चिन्ह काय. आणि हाच 3 प्रश्नांची उत्तर देण्याकरता आपण करत असलेला बायबल स्टडी आहे. आणि मला वाटतं की तो दर्शकांना आवडेलच. निश्चितच. पहिल्याच आपण काल सुरुवात केली पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला या गोष्टीचे केव्हा होते. आणि मग त्यावेळेस आपण येशूने उत्तर दिलं ते पाहिलं. येशूने त्याचं पुढे उत्तर दिलेलं आहे त्या 24 अध्याय आणि 3 वचनामध्ये. येशूने त्यास उत्तर दिले, येशूने त्याला उत्तर दिलं तुम्हास कोणी फसवू नये, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. तिथं देवाचं वचन सांगतं तुम्हास कोणी फसवू नये असं येशू सांगत आहे. या गोष्टी केव्हा होतील. काळाचं लक्षण कसं असणार आहे. काळाचं लक्षणामध्ये तुम्हास फसवणारे लोक तयार होतील. कारण तो पुढे असं म्हणतो कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील ख्रिस्त आहे असं म्हणतील व अनेकांना आणि फसवतील. अनेकांना फसवतील. प्रियानो, ख्रिस्त आहे असं म्हणतील आणि अनेकांना फसवतील. त्यासाठीच आपण पाहिलं काल की ख्रिस्ताप्रमाणे नसलेले संप्रदाय जे आहेत ते तयार झालेले. ते ख्रिस्ताप्रमाणे नसलेले आहेत पण ख्रिस्ती आहे. आणि मग आपण त्याच्याविषयी काल पुष्कळ वापर केला. हे होणारच आहे. येशूचं स्वर्गारोहण झाल्या हे होणारच आहे असं येशूने सांगितलेलं होतं.
आणि मग त्यानंतर येशूच्या वचनाचा विपर्यास करत किंवा येशूच्या वचनाला पिळवणूक करत त्याला चाळणीने चालत अनेक धर्म, अनेक धर्माच्या ज्याला म्हणता येईल की पंथ, उपपंथ, डिनॉमिनेशन्स हे तयार झालेले आहेत माझ्या प्रियानो. परंतु त्यांनी येशूचं जे उत्तर आहे, हसू नका, ते मात्र त्यांनी लक्षात आणलेलं नाही. आणि म्हणून संपूर्ण पवित्र शास्त्राचं अध्ययन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रगटीकरणाचं पुस्तक त्यावेळेस आम्हाला स्पष्टपणे सांगतं की याची चिन्ह आणि लक्षणं काय आहे. खोटे संदेश येणार आहे. काल आम्ही पाहिलं की मागच्या भागामध्ये स्वदृष्टांताच्या गर्वाने फुगलेली माणसं असतात. अनितिमान पुरुष प्रगट होणार आहे आणि माझे अनितिमान पुरुष प्रगट झाले आणि मग त्यांनी आम्हाला येशूच्या पासून विभक्त केलं. खोटे संदेश निर्माण झालेले आहेत माझ्या प्रियानो. या सगळ्यांमुळं येशूनं जे तुम्हाच्या आणि माझ्यासाठी महान असं काम केलेलं आहे की त्याने देवाची योजना असलेले जे गुंडाळी आहे ती गुंडाळी त्याने फोडली. आणि आपण काल पाहिलं किंवा मागच्या भागात पाहिलं की येशूनं 7 शिक्के असलेली गुंडाळी फोडली. पहा, ते चित्र जर आमच्या डोळ्यासमोर आलं, त्या चित्रामध्ये स्पष्टपणे आम्हाला पाहायला मिळतं त्या गुंडाळी आहे. गुंडाळी पूर्वी गुंडाळीवर लिहायचे एक एक गुंडाळी जी आहे अशा 7 गुंडाळ्या एकत्र आहेत. परमेश्वराच्या उजव्या हातामध्ये त्या 7 गुंडाळ्या. ज्यावेळेस त्या गुंडाळ्या कोण फोडत, त्या शिक्के कोण फोडत असा प्रश्न देवदूताने विचारला, त्यावेळेस संपूर्ण पृथ्वीवर आणि स्वर्गात कोणी त्याच्या लायकीचं नव्हतं. प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायात आम्ही ते काल पाहिलं. मग योहानाला हे प्रगटीकरण होत असताना, दृष्टांत होत असताना तो रडू लागला. तेव्हा वडिलांनी म्हटलं की रडता कामा नये, कारण तो कोकरा जो आहे तो हे शिक्के फोडावयास योग्य आहे, तो योग्य कोकरा आहे. आणि मग येशूने त्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. या जगाला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण तो योग्य असा कोकरा आहे. तोच ते गुंडाळी फोडू शकतो. तेच ते शिक्के जे आहे पहिल्या गुंडाळीचं त्याने फोडला. आम्ही ते वचन वाचतो. एकूण त्या ठिकाणी 7 गुंडाळ्या होत्या. 7 गुंडाळ्या एकमेकांमध्ये ते असलेल्या आहेत. आणि त्याच्यावर पहिला 7 शिक्का, दुसरा शिक्का, तिसरा शिक्का, चौथा शिक्का, असं पूर्ण गुंडाळी. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. गुंडाळी म्हणजे एक प्रकारचा कागद. आणि शिक्का याचा अर्थ काय होतो? ताम्रपत्र आहे. ते ताम्रपत्र जे आहे किंवा तो जो पेपरस नावाचा जो कागद आहे त्या कागदाची ती गुंडाळी आहे. त्या गुंडाळीवर ते शिक्के आहे. शिक्का काय? तो शिक्का काढला तरच त्याच्यावर लिहिलेलं आहे, पाठपोट लिहिलेला असा जो कागद आहे तो निघणार आहे. म्हणजे असं म्हणता येईल का, हल्लीच्या पोस्टामध्ये आपण जो लाखेचा शिक्का मारतो, सील केला जातो, लाखेचा जो शिक्का, एखादं पार्सल पाठवत असताना जो शिक्का मारला जातो, उघडू नये किंवा कोणी फोडू नये असा तो शिक्का मोडतोड केलेला आहे. फक्त ते शिक्का अधिकारी व्यक्तीच फोडू शकतो. ज्याच्या नावावर पत्र आहे, ज्याच्या नावावर पार्सल आहे, तोच व्यक्ती करू शकतो. आणि देवाचं वचन हे दुसरं कोणी बोलू शकत नाही. जिवंत देवाचा शब्द असलेला जो कोकरा आहे तोच ते फोडू शकतो. अतिशय सुंदर असं प्रगटीकरण आहे. खरोखर मनुष्याच्या जीवनात देखील ज्यावेळेस ते पत्र त्या व्यक्तीचं आहे तीच व्यक्ती फोडू शकते. आणि म्हणूनच मला वाटतं योहानाला देखील रडू आलं की एकही व्यक्ती त्या ठिकाणी नाहीये की तो शिक्का फोडू शकेल. परंतु एकच आहे जो कोकरा, ज्याच्याविषयी सुंदर लिहिलेलं आहे की तो यहुदा वंशाचा सिंह आहे. काल तुम्ही मला वाटतं या विषयावर जास्त प्रकाश टाकलेला आहे. तो यहुदा वंशाचा तो सिंह आहे, तो दाविदाचा अंकुर आहे. आणि महत्वाचं लिहिलंय की तो 7 शिक्के फोडून ते उघडण्यास योग्य ठरला आहे. तोच आहे, म्हणजे एकच आहे येशू, एकमेव येशू आहे की तो 7 शिक्के फोडावयास योग्य आहे. कारण तो वधलेला कोकरा आहे, तो लहानाचा कोकरा आहे. त्यानं स्वतःचा अर्पण करून, देहार्पण करून, स्वतःचं रक्त सांडून तो हे शिक्के फोडावयास योग्य असा ठरलेला आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं त्याने पहिला शिक्का जो घेतला,
प्रकटीकरणाचं पुस्तक याच्या 6व्या अध्यायामध्ये आणि 1ल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की त्याने पहिला शिक्का घेतला आणि मग तो शिक्का फोडला. आपण वाचूया त्याचं वचन. मग पोखराने त्या 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला. ते मी पाहिले, तेव्हा 4 प्राण्यांपैकी एक मेघ गर्जनेसारख्या ध्वनीने ये असे म्हणाला. ते मी ऐकले. होय, हे शिक्के जे आहेत ते फोडल्यावर त्यात जे लिहिलेलं आहे ते होणार आहे. आणि ते होण्याकरता 4 प्राण्यापैकी एका प्राण्याने म्हटलं, अगदी मेघ गर्जनेसारखा आवाज होता त्याचा, फार मोठा. आणि तो संत योहानाने ऐकला आणि तो ऐकलेला आवाज असं म्हणत होता, ये. आणि काय आहे म्हटलं त्याचं आम्हाला 2ऱ्या वचनामध्ये पाहायला मिळतं. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा, तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आणि आला. त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवीत तो विजय मिळवीत आणखी विजयावर विजय मिळवित विजयावर विजय मिळवीत निघून गेला. माझ्या प्रियानो, इथं आम्हाला पहा काही गोष्ट दिसत. म्हणजे या ठिकाणी जो पहिला शिक्का येशूने फोडला त्या ठिकाणी त्याला एकूण 4 प्राणी दिसले. होय, 4 प्राणी होते, वडील होते. आणि त्यानंतर त्याने पाहिलं की शिक्का जो आहे तो शिक्का हा आम्हाला पाहायला मिळतो. तो शिक्का फोडल्यानंतर एक घोडा आला. म्हणजे हे 4 प्राणी म्हणजे 4 घोडे आहेत का वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत? 4 प्राणी वेगळे. 4 प्राणी जे आहेत ते 4 प्राणी जगभर असणारे जे आत्मे आहेत त्यांच्याविषयी प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. या प्राण्यांनी आवाज दिला, मेघ गर्जनेसारखा, ये. आणि मग तिथं आम्हाला पाहायला मिळतं एक घोडा आलेला आहे. हा घोडा काय आहे? पांढऱ्या रंगाचा घोडा आहे. त्याच्यावर एक स्वार आहे. या 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो स्वार काय, या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेला आहे आणि त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे. त्याला मुकुट देण्यात आला. त्याला विजय मिळवत तो विजयावर विजय मिळवत तो निघून चाललेला आहे. माझ्या प्रियानो, पहा इथं असं आहे. एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की हा घोडा जो आहे तो मग हे कशाचं दर्शक आहे? बरोबर प्रश्न विचारला तुम्ही की घोडा हा कशाचा दर्शक आहे. पहिला शिक्का फोडला, गुंडाळी निघाली. आणि मध्ये गुंडाळीमध्ये काय लिहिलेलं आहे ते सगळं आता होणार आहे, कारण तो कोकरा जो आहे ते सर्व घडून आणणार आहे. हा जो घोडा आहे हा घोडा काय आहे? हा घोड्याचं दर्शक काय आहे? हा सुंदर प्रश्न विचारला. हाच प्रश्न जो आहे जकर्याला देखील असाच दृष्टांत झाला होता. जकर्याच्या ग्रंथामध्ये तुम्ही पाहू शकता. जर माझ्याबरोबर तुम्ही जकर्याचं पुस्तक जर काढलं आणि त्याचा 6वा अध्याय त्याच्या 1 ते 5 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळेल की घोड्याच्या विषयीचं वर्णन जे आहे जसं संत योहानानं पाहिलेलं आहे तसंच जकर्याने देखील पाहिलं. त्याने पाहिलं 4 रथ आहेत. आपण वचन वाचूया. जकर्याचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. पुन्हा मी आपले डोळे वर केले तो पहा 2 पर्वतांमधून 4 रथ येत आहेत. 2 मोठ्या पर्वतातून 4 रथ येत आहेत असे दिसले. असं त्याला दिसलं जकर्याला. ते पर्वत पितळेचे होते. ते पर्वत पितळेचे होते. पहिल्या रथाला तांबडे घोडे होते. पहिल्या रथाला ते जे रथ होते ते पितळेचे होते आणि त्या पहिल्या रथाला जे आहे ते तांबडा घोडा होता, म्हणजे लाल रंगाचा. दुसऱ्या रथाला काळे घोडे होते. दुसऱ्या रथाला काळे घोडे होते. तिसऱ्या रथाला पांढरे घोडे होते. तिसऱ्या रथाला पांढरे घोडे होते. व चौथ्या रथाला कबरे लालसर घोडे होते. आणि त्या रथाला चौथा जो घोडा होता तो कबरा लालसर असा फिक्क्या रंगाचा असा तो घोडा होता. हे सगळे घोडे पाहिल्यावर माझ्या प्रियानो जकर्या काय म्हणतो ते आपण पाहूया. तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्य दूताला मी विचारले. तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणाऱ्या दिव्य दूताला विचारलं, माझे स्वामी हे काय आहे? हे काय? दिव्य दूताने मला उत्तर केले. दिव्य दूताने त्याला उत्तर केलं, हे आकाशातले 4 वारे आहेत. पहा, हे आकाशातले 4 वारे आहेत. जसं आता बिशप मॅडमने प्रश्न केला की घोडा म्हणजे काय, हे कशाचं दर्शक आहे.
पवित्र शास्त्रात कशाचं दर्शक आहे? तोच प्रश्न इर्मायाला ज्यावेळेस पडला, इर्मायाने त्याला दर्शन देणाऱ्या किंवा सर्व दृष्टांत दाखविणारा त्याच्याबरोबर जो दिव्यदूत होता, देवाचा दिव्यदूत होता, त्या दिव्यदूताला त्याने सांगितलं, त्याने प्रश्न विचारला, हे घोडे काय आहे? तसं तुम्ही प्रश्न विचारला, हे घोडे काय, कशाचं दर्शक आहे? दिव्यदूताने अतिशय स्पष्टपणे सांगितलं, ते काय आहेत? वारे आहेत. मराठीमध्ये वारा हा शब्द आहे, त्याला इब्री भाषेमध्ये किंवा ग्रीकमध्ये त्याला न्यूमा असं म्हणतात. न्यूमा, वार, श्वास. जसं आदामाला श्वास फुंकण्यात आला, हा जो न्यूमा आहे याचा अर्थ आहे आत्मिक. इंग्लिश बायबलमध्ये वारा हा शब्द न वापरता तिथं KJV या या भाषांतरामध्ये अतिशय स्पष्टपणे दे आर फोर स्पिरिट असं म्हटलेलं आहे. स्पिरिट हा शब्द वापरलेला आहे. पवित्र शास्त्रात मराठीत देखील आत्मा असा जर शब्द वापरला असता तर अधिक संयुक्तिक झालं असतं. परंतु तुम्ही तुमच्या बायबलमध्ये त्या वारा जे आहे तिथं एक आकडा किंवा दोन आकडा असं काही लिहिलेलं असेल, त्याच्या बरोबर खाली जर आरबी बायबल वापरत असेल तर त्याचा अर्थ दिलेला आत्मा, म्हणजे वाऱ्याच्या ऐवजी आत्मा हा शब्द जास्त संयुक्तिक ठरला असता. आणि मग हा आत्मा आहे. हे घोडे म्हणजे काय? हे घोडे दर्शक आहेत. हे घोडे म्हणजे घोडे नाही आहे, तर घोडे हे आत्मा आहे, देवाचा आत्मा आहे. ही गुंडाळी फोडल्यावर, हे शक्य फोडल्यावर जी गुंडाळी निघाली, त्या प्राण्याने म्हटलं, ये प्रभू येशू ख्रिस्तानं त्या आत्म्याला मोकळीकता दिलेली आहे. हालेलुया. येशूनं आत्म्याला मोकळीकता दिलेली आहे. आता पवित्र आत्मा आणि हे आत्मे वेगळे आहेत. प्राण्यांच्या शरीरावर असलेले आत्मे आणि पवित्र आत्मा जो देव आहे तो वेगळा आहे. हे मात्र आता लक्षात आलं पाहिजे. पहा, पवित्र आत्मा कार्य करत आहे. येशूचं स्वर्गारोहण झालं, 50व्या दिवशी पवित्र आत्माला, पवित्र आत्मा जगामध्ये काम करत आहे. परंतु स्वर्गामध्ये पिता आणि पुत्र हे दोघेही काम करत आहेत. त्यामुळेच तर योहान सुवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये येशू म्हणतो, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. स्वर्गामध्ये पिताही काम करत आहे आणि पुत्रही काम करत आहे. माझ्या प्रियांनो, पहा, आम्हाला अशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे की पवित्र आत्मा इथं काम करत आहे, परंतु तिथं स्वर्गामध्ये देवाच्या उजव्या हाताला हा पोकळा बसलेला आहे आणि तो शिक्के फोडत आहे. म्हणजे पिता आणि पुत्र हे दोघं स्वर्गामध्ये आहेत. येस. आणि पवित्र आत्मा मात्र त्याने आमच्यासाठी दिला. तो आमच्यासाठी विसार असा आहे. तो आम्हाला आगाऊच स्वर्गाचं राज्य या जगामध्ये उपभोगण्याकरता, त्याचा आनंद घेण्याकरता आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, हा जो आत्मा आहे तो वेगळा आहे. आणि म्हणून त्याला पांढऱ्या घोड्याची उपमा दिलेली आहे. हा जो आत्मा आहे तो आत्मा हे आकाशात. आता 4 जे रंग आहेत ते 4 आत्मे आहेत. हे 4 आत्मे आम्हाला पाहायला मिळतात. हे 4 आत्मे जे आहेत ते या घोड्यांच्या स्वरूपामध्ये आम्हाला स्लाइडमध्ये देखील पाहायला मिळतील. कारण घोडा हे आत्म्याचं दर्शक आहे. परंतु आम्ही जर आत्ताच्या काळामध्ये किंवा जगाकडे पाहिलं तर घोडा हा आम्हाला एखादा राजा त्यावर बसलेला आहे, राजा बसण्यासाठी किंवा एखादं युद्धाचं प्रतीक, नाही का? युद्ध चालू आहे. पूर्वीच्या काळचं जर आम्ही युद्ध पाहिलं तर घोड्यावर बसून ते स्वार येत होते. मग जगिक दृष्टिकोनातून घोड्याचा हा विचार केला जातो की तो युद्धासाठी निघालेला आहे. परंतु मग या गोष्टीशी कसा संबंध आहे? पहा, घोडा हा जगातल्या दृष्टिकोनातून लढाईचं फार महत्वाचं साधन आहे. आणि घोडा हा युद्धाचं, लढाईचं प्रतीक म्हणून जगातले लोक देखील मानतात. पवित्र शास्त्र देखील घोड्याला युद्धाच्या स्वरूपातच सादर करतात. आता हा जो आत्मा आहे, घोडा जो आहे तो आत्म्याचं दर्शक आहे. हा आत्मा देखील जो आहे हा लढवाई आहे. ही एक आत्मिक लढाई आहे. घोड्याचं सुंदर रीतीने वर्णन योबाच्या ग्रंथामध्ये आपण पाहूया. योबाच्या ग्रंथामध्ये 39वा अध्याय आणि त्याच्या 19व्या अध्यायापासून 19व्या वचनापासून आम्हाला पाहायला मिळतं. हा छान रीतीनं याचं वर्णन केलेलं आहे. घोडा काय आहे?
पवित्र शास्त्रामध्ये घोड्याच्या विषयी सांगण्यात आलेलं आहे. देव असं विचारत आहे त्यांना, घोड्यास बळ तू देतोस काय? घोड्यास बळ देतोस काय? त्याच्या मानेवर हलणाऱ्या आयाळीचे पांघरून तू घोड्याच्या घालतोस काय? मानेवर बघा तिथे घोड्याच्या मानेवर जे आयाळ असते ती कोणी मनुष्य तशी आयाळ करू शकत नाही. त्याचे जे पांघरून घातलेले आहे ते पांघरून असं आयाळीचं आम्ही करू शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तू मानवाला तो बनत आहे, तू त्या घोड्याची आयाळ तयार करू शकतोस काय? त्यास पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्यास पोळा, जसा पोळा म्हणजे बैलाचा जो असतो ना, पोळ आपण पोळ. म्हणतो, बैल. पोळ बैलाचा पोळा म्हणजे सण नाही, बैल बैल. बैल असतो हा, का? बैल जो असतो तो सोडलेला असतो, त्याला सोडलेला पोळ असं म्हणतात. तर तो पोळ जो असतो जसा टापा टाकतो किंवा जसा तो हुंदडतो, जसा तो आक्रमक असतो, अगदी त्याप्रमाणे देव तिथे प्रश्न विचारत आहे. त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो. त्याचा फुरफुरण्याचा तोरा, तो घोड्याचा फुरफुरण्याचा तोरा त्यांना भयंकर असतो. काय सुंदर वर्णन केलेलं आहे पवित्र देवाने. तो मैदानात टापा मारितो, तो मैदानात टापा मारतो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवितो, आणि तो आपल्या बलाचा अभिमान मिळवतो. तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे तो सरसावतो, हत्यारबंद शिपायांशी सामना करायला सरसावतो, तो भीतीस हसतो, तो भीतीला हसतो. घोडा त्याला भय नाही. लढाईमध्ये गेला, शत्रू पुढे आहे, त्याला भय वाटत नाही, तो भीतीला हसणार आहे, तो खिंकळतो, असं खिंकळतो नाही का. आता मला काय आवाज काढता येणार नाही त्याचा, तरी पण चांगला काढलेला आहे. तो खिंकळतो, असा घोडा खिंकळतो. पुढे लिहिलेला आहे, तो भीतीस हसतो व घाबरत तो नाही, भीतीस हसतो आणि घाबरत नाही, तलवारीपासून मागे हटत नाही, तलवारीपासून मागे हटत नाही. भाता भाता चमकणारा चमकणारा भाला व बर्ची आणि बर्छी ती त्यावर आपटून खणखणतात. अरे त्याच्यावर आपटून ते खणखणतात. तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो. इतका असा जबरदस्त युद्धासाठी आहे ना तो, की तो जमीन तुडून जातो. रणशिंगाचा नाद ऐकतात रणशिंगाचा नाद तो ऐकतात, अनावर होतो. तो अनावर होतो. कधी एकदा युद्धाला जाऊ असं त्या घोड्याचं स्वरूप असतं. रणशिंग जेव्हा जेव्हा वाजते रणशिंग जेव्हा जेव्हा वाजतं तेव्हा तो आहा म्हणतो. तो आता माझी कामगिरी आलेली. लढाई सरदारांची गर्जना आणि सरदारांची गर्जना व रणशब्द सरदाराची गर्जना आणि रणशब्द यांचा वास तो दुरून काढतो. त्याचा वासच त्याला ना दुरून येतो. माझ्या प्रियानो, घोडा हे युद्धाचं खरोखर इतकं सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे की ते चित्र डोळ्यासमोर येतं. डोळ्यासमोर घोडा आणि काय महत्वाचं आहे की ज्यावेळी घोडा निघतो प्रत्यक्षात तो लढाईला सामोरा जातो पण तो घाबरत नाही. हे घोड्याचं वैशिष्ट्य होय आहे. होय होय. मला वाटतं कदाचित याच त्याच्या स्वभावामुळे किंवा या द्वेष त्याच्यामध्ये जो आहे, जी स्फूर्ती आहे, त्यामुळेच तो कदाचित तो प्राणी म्हणून निवडला गेला Yes, असेल. yes. त्यासाठीच घोडा हा प्राणी म्हणून निवडले. हे आत्मिक युद्धच आहे. येशू ख्रिस्ताने गुंडाळीचा जो शिक्का फोडला आणि गुंडाळी ही वाचली गेली, येशू ते वाचायला सुरुवात केली तेव्हा प्राण्याने म्हटलं, ये पांढरा घोडा. घोडा आपण आता पाहिल्याप्रमाणे हे युद्धाचं आणि आत्मिक युद्धाचं दर्शक. आत्मिक युद्ध काय? येशू ख्रिस्ताचं ज्या स्वर्गारोहण झालं, स्वर्गारोहण झाल्यानंतर सैतान ह्याचं जे शेपूट आहे ते फार मोठ्या प्रमाणात वळवळला. सैतान जो आहे तो त्याच्या लोकांना त्याच्याविषयीच्या ज्ञानानं आणि देवाविषयीच्या विरोधी ज्ञानानं भरू लागला. दुसरे कोरिंथियास पत्र याचा 10वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळेल. तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले, देवविषयक ज्ञानाच्या विरुद्ध उंच असं उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून, असे सर्व गड पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. हे युद्ध आहे. देव विरोधक अशा जे सर्व तर्क वितर्क आहे, हे तर्क वितर्क मोडखळीस आणण्याचं हे युद्ध आहे. आणि त्यासाठीच हा पांढरा घोडा. तर्क वितर्क म्हणजे या ठिकाणी काय सांगतात? आता तर्क वितर्क जे आहेत ना, तर्क वितर्क हे देवाच्या ज्ञान, जे सत्य ज्ञान,
जे विश्वसनीय ज्ञान आहे आणि जे न्यायी पण आहे याच्या विरोधात असलेलं हे तर्क वितर्क आहे. जो सत्य देव आहे तो म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. तो सत्य देव पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या विरोधात एकदम पेव फुटला गेला. म्हणजे मनुष्य ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचा विचार करतो तो तर्क करतो की तर्क करतो. एखादी गोष्ट घडल असं तो मनात बाळगतो. म्हणजे काहीतरी खोटं किंवा एखादी गोष्ट जी अस्तित्वात नाही पण ती असल्यासारखा विचार करणं म्हणजे तर्क बरोबर आहे. बरोबर बरोबर तो तर्क काढतो. नाही मग हे असेल मग ते असेल. आणि मग काय केलं की देवाची वचनं घ्यायची आणि त्याला पिळायचं, त्याचा रसाचा गुराळाप्रमाणे त्याचा रस काढायचा आणि जे देवाच्या विरोधातच होईल असा वचनाचा उपयोग करायचा, म्हणजे देवाच्या वचनाचा विपर्यास करायचा. म्हणजे खोट्या संदेशांविषयी किंवा होय 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 वचनांविषयी म्हणा. खोट्या संदेशांविषयी किंवा खोट्या गोष्टींविषयी काय करायचं, जास्तीत जास्त सांगायचं लोकांना, जेणेकरून देवाच्या सत्यापासून ते बळकले जाते. सैतान लोकांची मने आंधळी करत होता आणि हे करणं त्याचं हे स्वर्गारोहण जाण्यापासून चालू आहे. आणि म्हणूनच अगदी त्याच वेळेस हा शिक्का फोडण्यात आला. म्हणजे पहिल्या शतकापासून, अगदी पहिल्या शतकापासून हा काळाचा प्रारंभ आहे. म्हणजे ती पण आत्मिक लढाई अजूनपर्यंत ती चालू जी आहे. आत्मिक लढाई आहे ती अद्यापर्यंत चालू आहे. हे तर्क वितर्क जे आहे त्याच्या विरोधातली लढाई. आज आम्ही हे जे बायबल स्टडी घेत आहोत, पवित्र शास्त्राचं अध्ययन करत आहोत, ते देखील यासाठीच आहेत की जो ऐकेल त्याच्या जीवनातले देवविषयक बाबतीतले जे तर्क वितर्क आहेत ते पूर्णपणे मोडखळीत जातील. आणि जे सत्य जे आहे, जे देवाचं वचन आहे, ते सत्य त्यांना समजल आणि जे कोणी बंधनात असतील सैतानाच्या शापाच्या ते बंधमुक्त होतील. आणि म्हणूनच हा बायबल स्टडी आहे. हालेलुया. म्हणूनच आम्ही देवाचं वचन तुमच्यापर्यंत या बायबल स्टडीच्या माध्यमातून, पवित्र शास्त्र अध्ययनाच्या माध्यमातून आम्ही आणत आहोत. म्हणजे हे खोटे संदेश ते अगदी पहिल्या शतकापासून आहेत. पहिल्या येशूच्या शतकापासून काळापासून. येशूच्या विषयक विरोधी खोटे संदेश, ते स्वतःला दृष्टांतून स्वदृष्टांताने फुगून जाणारे, हे गर्वाने फुगणारे, हे पहिल्या शतकापासून आहे. आणि त्यासाठीच पहिल्या शतकापासूनच त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून हा पहिला घोडा पहिला घोडा जो आहे तो चालू आहे. त्याचं अजूनही कार्य चालू आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा हे कार्य करत आहे. आम्हाला पाहायला मिळतं की हे जे कार्य आहे ना हे येशूला माहित होतं. येशूच्या काळात देखील अशा रीतीनं लोक स्वतःला नीतिमान असं ठरवत होते. म्हणजे परुषी आणि सदुकींविषयी. बरोबर. तो पुरुषांनी ज्यावेळेस येशूला सर्व दाखले वगैरे ऐकले ते हसायला लागले. ते हसत असताना येशूने त्यांना थांबवलं आणि त्यांनी उत्तर आम्ही पाहतो लूका वर्तमानामध्ये त्याच्या 15व्या अध्यायामध्ये शब्दाविषयी वगैरे त्यांचं विचारणं, शब्दात असू दे, सगळ्यात महत्वाचा शब्दाचा विषय. सर्व प्रश्न येशूला पुरुषांनी जे अडखळायला आणले त्याला विरोध केला तो शब्दाचा विषय केला. का? कारण त्यांना माहित होतं शब्दात जो आहे हा हॅबिच्युअल झालेला होता, सवय झालेली होती त्याची, आणि त्या सवयाने तो उंच घर झालेला होता. आजही शब्दाचा विषयच प्रश्न आहे. मग तो शनिवार पाळायचा का रविवार पाळायचा, कोणताही वार पाळला तर चालतो, असे प्रश्न आहे. त्याची हॅबिट झालेली, हॅबिच्युअल, नित्यक्रमानं परिपाठाप्रमाणे कर्म आणि पद्धती आणि रीतिरिवाज यांना मनुष्य जो आहे तो वाहून गेलेला आहे. देवाच्या विषयी तो अज्ञानी आहे. आणि हेच तर्क वितर्क जे आहेत ते या सुवार्तेच्या द्वारे आम्हाला मूर्खळीस आणायचे आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे मूर्खळीस आणायचे आहे. तसंच पुरुषांनी देखील विचारलं होतं का आपण 16व्या अध्यायाच्या 14, 15 आणि 16 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. लूका वर्तमानामध्ये आपण पाहूया. धनलोभी परुषी हे सर्व ऐकत होते. धनलोभी परुष होते, सर्व ऐकत होते व ते हसत होते. आणि त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, अशा हसणाऱ्या पुरुषांना येशूने म्हटलं, तुम्ही स्वतःच लोकांपुढे नीतिमान बनवून घेणारे आहात. तुम्ही स्वतःच लोकांपुढे आम्ही किती नीतिमान
असे म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. माझ्या प्रियानो, आम्ही काय करतो ढोंगानं सोंगानं काय करतो यापेक्षाही देव आमचं अंतःकरण ओळखतो. आणि देव आमच्या अंतःकरणाचा, आमच्या आत्म्याचा न्याय करणार आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की ख्रिस्ती होण्यापेक्षा ख्रिस्त आमच्यात असणं जास्त गरजेचं आहे. ख्रिस्ती होऊन त्या कर्मकांड पाळत बसण्यापेक्षा आम्ही जे आहोत ना, ख्रिस्ताच्या स्वरूपाचे होणं आणि ख्रिस्तमय होणं, त्याची हालेलुया. चित्तवृत्ती आमच्यात असणं, याला फार महत्व आहे. हालेलुया. आणि म्हणून येशू म्हणतो, देव तुमची अंतःकरणे ओळखतो. पुढे असं लिहिलेलं आहे, कारण माणसांना जे उच्च वाटते कारण माणसानं जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने अरे. ओंगळ आहे. ते देवाच्या दृष्टीनं ओंगळ आहे. ओंगळ किळसवाण आहे, ओंगळ आहे. माणसाला वाटतं नाही नाही, मी हे केलं म्हणजे देवाला मी खुश करेन. देव विरोधी तत्वज्ञान जे आहे ना, हे तत्वज्ञानाच्या विरुद्ध आमचा लढा आहे. हालेलुया. हा तत्वज्ञानाविरुद्ध, देवाच्या विरोधात असलेल्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, विचार आहेत, याच्या विरुद्ध सगळा लढा आहे. आणि हा लढा आम्ही तेव्हाच लढू शकतो जेव्हा ह्या पोकळ्यानं तो शिक्का फोडला आणि गुंडाळी बाहेर काढली आणि तो आत्मा आलेला आहे. तो आत्मा जो आहे, तो आत्मा हा स्वार्थेचा आत्मा, तो शुद्धतेचा आत्मा कार्य करण्याकरता या घोड्याच्या द्वारे आत्मिक युद्ध करण्याकरता सज्ज झालेला आहे. आणि हा आत्मा ख्रिस्त विरोधकांना, देवाच्या विरोधकांना ठेचून काढणारा असा. आणि म्हणून येशू त्याला म्हणतो की जे माणसांना उच्च वाटतं ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेश ते असेच होते. 16 वचन वाचूया आपण. 16 वचनामध्ये लिहिलेलं आहे, योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेश ते होते. योहानापर्यंत नियमशास्त्र आणि संदेश ते होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे. आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करेल. आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करत आहे. परत एकदा ते वचन आपण वाचूया की 16 वचन असं सांगितलंय, योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेश ते होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे. पहा कसं आहे, योहानापर्यंत नियमशास्त्र आणि संदेश होते असं येशू स्पष्टपणे सांगतो. त्यानंतर संदेश ते नाही. मग काही लोक येशूला नबी म्हणतात, संदेष्टा म्हणतात. येशू देवाचा पुत्र. आणि मग काही लोक येशूच्या नंतर पवित्र आत्मा जो आला, तो देखील पवित्र आत्मा येणार, त्याला एखादा नबीचं स्वरूप देतात. येशू काय सांगत आहे इथं, योहानापर्यंतच, फार सुंदर असं वचन आहे, नियमशास्त्र व संदेश. योहानापर्यंतच नियमशास्त्र आणि संदेश होते. आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जाते. आणि म्हणून योहानाचा संदेश हा इतरांच्या पेक्षा वेगळा होता. योहानाने काय संदेश दिला, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. माझ्या प्रियांनो, अगदी योहानापासून, बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे त्याच्यापासून ही सुरुवात आहे. आणि तो संदेश आजही, महामारी असू दे, दुष्काळ असू दे, पीडा असू दे, आमच्यावर येणाऱ्या सगळ्या लक्षणांच्या काळामध्ये आम्हाला देव त्याच्या वचनातून सांगत आहे की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं आहे. काय आम्ही पश्चाताप केलेला आहे का? त्या देवाच्या राज्याचा अनुभव घेत आहोत का? हा सगळ्यात महत्वाचा. ख्रिस्ती जीवन, नवा जन्म पावलो इथपर्यंत उपयोगाचं नाही, ते बेबी आहे. देवाच्या राज्यात तुमची वाढ झाली पाहिजे आणि देवाच्या राज्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि येशू तेच सांगत आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र आणि संदेश होते, परंतु योहानापासून आजपर्यंत देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे. परंतु प्रत्येक मनुष्य या देवाच्या राज्यावर काय करते, आक्रमण करते. देवाची इच्छा हीच आहे की आम्ही प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात असावं. येस, स्वर्गाच्या राज्यात असावं, मेल्यावर नाही, जिवंत जिवंत असताना. हालेलुया. नाहीतर काय होणार, चला आपण मरूया देवाच्या राज्यात जाऊ, नाही.
कारण पुष्कळ लोक असे असतात की जे येतात येशूकडे येतात पण ते अंगणातलेच राहतात. हा ते येशूकडे किंवा येशूच्या पवित्र स्थानापर्यंत परम पवित्र स्थानापर्यंत प्रवेशच करत नाही. तीच वाढ झाली पाहिजे. म्हणजे यालाच स्वर्गाचे राज्य असं म्हणतात. याला स्वर्गाचं फार सुंदर असं वर्णन केलं तुम्ही की ते अंगणापर्यंतच राहतात. अंगणात काय आहे? अंगणात होमवेली आहे. अंगणात काय आहे? गंगाळ आहे. आज दुर्दैवानं असं सांगावं लागेल, अतिशय वाईट वाटतं, खेदाची गोष्ट अशी आहे की देवाच्या राज्यामध्ये वाढण्याऐवजी ही तानी बालक, नवा जन्म झालेली बालक, ही नवा जन्म झालेले तिथंच राहतात. वाढ कुठलेली आहे? त्या होमवेदीवर सारखं पश्चाताप करणं, येशूच्या रक्ताच्या द्वारे धुतलं, त्या गंगाळामध्ये धुतलं आणि ते धुवून फक्त तिथंच आनंद मानणं, त्या अंगणातच आनंद मानत आहेत. ते पुढे जाऊन सहभागितेचा मेज जो आहे ना, त्या सहभागितेच्या मेजाकडे येत नाही. वरून आमच्या स्वतःला आपण किती धुतलं तरी उपयोग नाही. किती काही केलं, आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून वाढणं गरजेचं आहे. आणि हेच सांगत आहे, देव राज्याची सुवार्ता आम्ही अंगीकारली पाहिजे. अर्धवट नाही, आधी अधुरी नाही, परिपूर्ण सुवार्ता की जी आम्हाला सुवार्ता पवित्र स्थानात घेऊन जाईल आणि त्याच्याही पलीकडं परम पवित्र स्थानामध्ये अगदी देवाशी घनिष्ठ संबंध असणार आहे. देवाची तर इच्छाच आहे की आम्ही प्रत्येक ज्ञानाने पूर्ण असं उभं राहावं. येस, पूर्ण. कलश 21 मध्ये देवाप्रमाणे लिहिलेलं आहे की आम्ही सर्व प्रकारे देवाच्या ख्रिस्तासमोर पूर्ण असे उभे केले जातो. परंतु तसं होत नाहीये का? कारण प्रत्येक मनुष्य हा देवाच्या राज्यावर आक्रमण करत आहे. मग तो नबी म्हणून आक्रमण करत आहे, तो एखादा संत म्हणून आक्रमण करत आहे, तो एखादा महापुरुष म्हणून आक्रमण करत आहे, तो जाती प्राती आणि उच्च नीच आणि शूद्रातिशूद्र अशा लढ्यांमध्ये गुंतवून आक्रमण करत आहे. मला वाटतं पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तिघांमध्ये पण वेगवेगळं करून त्याला देव मानण्याची, त्या एकालाच मानण्याची जी वृत्ती आहे तर ते देखील याच्यात मोडतो. तो देखील आक्रमण. मग ते 16 वचन आपल्याला पाहायला मिळतं. तिथं असं लिहिलेलं आहे 16 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये, प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. 16 अध्याय 16 वचनामध्ये प्रत्येक मनुष्य हा त्यावर आक्रमण करतो. प्रत्येक मनुष्य हे पाहतो, प्रत्येक मनुष्य जो आहे तो त्याच्यावर, म्हणजे काय, देव राज्यावर आक्रमण करतो. हे आक्रमण थोपवण्याकरताच हा पांढरा घोडा आहे. हे आक्रमण थोपवण्याकरताच हे 4 घोडे आहेत. हे आक्रमण थोपवण्याकरताच 4 घोडे, म्हणजे 4 आत्मे आणि त्याच्यावरचे स्वार आहे. किती इंटरेस्टिंग आहे, किती अद्भुत आहे. म्हणजे हे खोटे शिक्षक, खोटे संदेश, खोटी माणसं, खोटी वृत्ती, हे सगळं नष्ट व्हावं, हे आक्रमण रद्द व्हावं, हे आक्रमण रद्द व्हावं. आणि मग हे आता आपण का वर्णन करत आहोत याचं कारण असं आहे की या काळाची ही पूर्तता होण्याची वेळ आलेली आहे. हे जो प्रारंभाचा काळ आहे, शेवटच्या गोष्टी किंवा शेवटच्या काळाची लक्षणाचा हा प्रारंभाचा काळ आहे. यावेळेस हे तत्वज्ञान, हे सर्व तर्क वितर्क, सर्व देवविरोधीचे वातावरण आहे ते असं उफाळून आलेलं आहे. म्हणून मला वाटतं या बायबल स्टडीला जे तुम्ही नाव दिले ते अतिशय सकारात्मक किंवा योग्य. त्यामुळेच आपण म्हणत आहोत या शेवटच्या काळाची लक्षणे आणि त्याची आशा काय, ही शेवटच्या काळ. यावेळेस पुष्कळ. मग आता आपण पाहतो किती तत्वज्ञान. पूर्वी काळी एवढं नव्हतं, काही लिमिटेड धर्म होते, परंतु आता पंत, वेगवेगळे विचार चालू आहेत, वेगवेगळे विचारधारा आहेत, वेगवेगळे गुरु आहेत, वेगवेगळे स्वामी तयार झालेले आहेत, वेगवेगळे अवतार आलेले आहेत. ह्या सगळ्यांच्या द्वारे आम्हाला आता सध्याला आम्हाला या काळाची लक्षणं जे, आता हा काळ थोडा परिपक्व व्हायला लागले. ते मोहर येऊन फुलणं, फुलल्यानंतर फळ येणं आणि मग ते फळ पिकणं जे असं म्हणतात ना, हा सगळा या काळाचा पूर्णतेकडे येऊ लागला. हा जो काळ आहे तो पूर्णतेकडे येऊ लागलाय. म्हणून आम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे ही आत्मिक युद्ध आहे. येशू हे आत्मिक युद्ध करत आहे. मी देवाचे आभार मानतो. हे देवाचे सेवक, अनेक सेवक हे आत्मिक युद्धात होते. मार्टिन लुथर ते रिफॉर्मर होते, त्यांनी तर फार मोठी बाजी मारली देवाच्या आत्म्यानं. मी सांगेन की फार मोठी बाजी मारली.
आणि पवित्र शास्त्र जे सत्यवचन आहे ते लोकांच्या हातापर्यंत दिलेलं आहे. आजही तीच गरज आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा आम्ही आता घरात बसलेलो असताना आम्ही देवाचं वचन अभ्यासणं फार महत्वाचं आहे, कारण हे सत्य तुम्हाला समजेल आणि हे सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. आणि म्हणूनच माझ्या प्रियांनो, हे जे मनुष्याचं आक्रमण आहे देव राज्यावर हे थोपवण्याकरता, आणि मनुष्य जो आहे तो मनुष्य देव राज्यात कसा येईल यासाठी विजयावर विजय मिळवण्याची गरज आहे. पवित्र देव करो या सर्व पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे घोडा म्हणजे आत्मा आहे, हे आत्मिक युद्ध आहे. घोडा म्हणजे युद्धाचा घोडा आहे. हे युद्धाचं घोडा हे आत्मिक युद्ध आम्हाला पवित्र देवानं करावं. पवित्र देवानं आमच्या जीवनामध्ये आम्हाला तेवढं समर्थ करावं. यासाठी आम्हाला ही सुवर्ण संधी या पवित्र शास्त्राच्या अभ्यासाद्वारे दिलेली आहे. काय आम्ही देवाच्या राज्याचा अनुभव घेत आहोत का? देवाच्या राज्याचं सत्य आम्हाला कळलेलं आहे का? देवविषयक बाबतीत आम्ही धर्मान आहोत का? देवाचं जे कॅरेक्टर आहे हे आम्हाला कळलेलं आहे का? पिता पुत्र पवित्र आत्मा काय आहे हे आम्हाला पाहायला मिळालं का? देवचा बाप, देवचा पुत्र, देवचा पवित्र आत्मा हे त्रैक्य देव जे आहे या त्रैक्य देवाचं कार्य आम्हाला कळत आहे का? या सगळ्याचा आम्ही अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा अभ्यास असाच चालू राहील. यावेळेस इथं आम्ही थोडासा विराम घेऊया आणि पुढच्या भागात पांढरा घोडा म्हणजे काय आणि पांढरा घोडा काय करत आहे याच्याविषयीचं अधिक चांगल्या प्रमाणात आणि तर्कवितर्क म्हणजे नेमके काय ते तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर पुढच्या भागात आपण जरूर देऊ. पवित्र देव तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. आमेन. शालोम. शालोम.